नवीन कॅलेंडर आलं की तुम्ही लोक काय शोधत असाल? दसरा कधी आहे, दिवाळी कधी आहे, फार फार तर बड्डे शोधत असाल. मुलाचा बड्डे कधी, नवऱ्याचा बड्डे कधी, माझा बड्डे कधी. तर आम्ही लातूरकर शोधत असतो वेळ आमुषा कधी आहे. तर या भज्जीसाठी तर भज्जीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भज्याचं पीठ आपण कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे. गुठळ्या नाही व्हायला पाहिजेत. तर एक पातेल्यामध्ये तेल घ्यायचं, जिरं टाकायचं, मोहरी टाकायचं, आलं लसणाची पेस्ट टाकायची, कढीपत्ता टाकायचं, छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला लसूण इथे. आणि इथे आपल्याला टाकायचं आहे चिरलेलं वांगं, गाजर, घेवडा, तुरीच्या शेंगा, मटार ह्या सगळ्या गोष्टी टाकून छान परतून घ्यायचं. परतल्यानंतर आवडीनुसार तिखट टाकायचं. इथे तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता. तर मी इथे तिखट टाकते आवडीनुसार आणि हळद टाकायची कलरला थोडीशी आणि छान परतून घ्यायचं. छान परतायचं. सविस्तर रेसिपीसाठी तुम्ही फुल व्हिडिओ बघू शकता. तर छान परतल्यानंतर आपल्याला जे भिजवलेले हरभरे आणि भिजवलेले शेंगदाणे आहेत ते छान उकळून घेतले होते, ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर छान अशी चिंचेचा कोळ टाकायचा, त्याची फोडणी द्यायचं आहे आपल्याला. आणि पाणी तितपटच टाकायचं आहे जोपर्यंत ते दाणे बुडणार नाहीत, तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर उकळी येते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जे पालेभाज्या आहेत, पात आहे, ते कांद्याची पात छान फ्राय करून घेतली आहे. इथे आहे लसणाची पात आणि मेथी ही सुद्धा छान फ्राय करून घेतली. आता हे सगळं साहित्य फोडणीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि छान अशी उकळी येऊ द्यायची याला. उकळी आली की चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी. आणि छान उकळी आली की आपले जे भिजवलेलं पीठ आहे बेसनचं ते थोडं थोडं टाकून घ्यायचं. अजिबात गुठळ्या करायचे नाही याची खात्री करून घ्या. आपलं मिक्स करून झालं. मंद आचेवरती याला छान शिजवून घ्यायचं. खाली एक तवा ठेवायचा गॅसवरती आणि छान गरम झाला की त्याच्यावरती ही भज्जी ठेवायची. मंद आचेवरती 30 मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचं याला. तर सकाळी आपली भजी तयार होते खायला. तुम्ही म्हणाल हे पिठलंच दिसते, अजिबात नाही आहे, असं गैरसमज करून घेऊ नका. तर इथे बघा मजा, मस्त असं टेक्स्चर आहे याला. छान अशी चिंचेची चव असते आंबट. तुम्ही म्हणाल पिठल्यासारखंच आहे, अजिबात नाही. पिठलं आणि भजी फार वेगळा पदार्थ आहे. भजी आणि आंबील खायची मजा ही फक्त आणि फक्त लातूरकरांनाच माहिती आहे. तर छान तडका देऊया. पॅनमध्ये तेल घ्यायचं, जिरी मोहरी टाकायचं, मस्त असं तडका देऊन घ्यायचं. ज्वारीची कडकडीत भाकरी किंवा बाजरीची कडकडीत भाकरी आदल्या दिवशी बनवले जाते आणि मस्त असं शेतामध्ये जाऊन हे खाल्लं जातं. वेळ अमावस्या स्पेशल भजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.